सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाहीये. मी या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो. आणि अजित दादांच्या बद्दल मी काय बोलणार, मी छोटा माणूस आहे ना. अजित दादा 7 वेळा उपमुख्यमंत्री आहे. मी 3.25 तालुक्याचा आमदार आहे. मी गरीब माणूस आहे. त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो. असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही. हे अजित दादांना विचारा, आम्ही कोण? अरे 3.25 तालुक्याचा आमदार आहे. मी किरकोळ माणूस आहे. ठीक आहे, माझी गोष्ट वेगळी आहे. माझ्या त्यावेळेस जे काही घटना घडलेली होती ते बघितल्यानंतर मला ते असह्य झालं, म्हणून मी ते राजीनामा दिला. आता चौकशा चालू आहे, तर चौकशीमध्ये मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, दोषी तरी पाठीशी घातलं जाणार नाही, कारवाई केलीच जाईल. मी राजीनाम्याची मागणीच केली नाही ना. मी नाही, प्रकाश सोळंकेंनी मागणी केली. राष्ट्रवादी मोर्चे जे निघतात मोर्चेकरी मागणी करतायत. मी कुठं मागणी केली मी अजून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील, भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील, आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील, आम्हाला नड्डाजी सांगतील. हे बरोबर आहे ना? तर माझ्या मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय येत्या 5 तारखेला येत आहे. त्याच्याबद्दलचं कन्फर्मेशन आता साहेबांनी मला दिलं. मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि जवळपास सुधारित प्रशासकीय मान्यतेसह 2800 कोटी रुपयाचा एक प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये कुंटेफळ आणि शिंपोरा त्याच्या कार्यक्रमासंदर्भात साहेब येणार आहे. त्याचं कन्फर्मेशन आम्ही आज घेतलं. आणि त्याचबरोबर बाकीच्या काही गोष्टी मी या ठिकाणी साहेबांशी चर्चा केल्यात आणि निश्चितपणे त्याचे पत्रही दिले. त्याच्यामधलं एक पहिलं आहे, परळी तालुक्यातील बर्दापूर, परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर आणि शिरसाळा. तुम्ही बोलत असले थांबरा, या बाजूला होणार बा. शिरसाळा पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशनमध्ये 10 ते 17 वर्षापासून सतत त्याच ठिकाणी एका ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्यात. एक. दुसरं, वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक, त्याचे नंबर, त्याचे पुराव्यासह कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले, ते सगळे सह आरोपी याच्यामध्ये झाले पाहिजे. त्याच्यानंतर परळी नगरपालिका स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं. मी काल ऑडिट आणलं होतं, परंतु स्पेशल ऑडिट व्हावं. कारण एका व्यक्तीच्या नावावर 46 कोटी रुपये उचलले. अरे कोण बोलतो? 46 कोटी रुपयाची बिलं विष्णू चाटेसारखा जो आरोपी आहे त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे. एकाच रस्त्यावरती 5-5 वेळा पैसे उचललेले. आणि मला असं वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं बरं का. तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानंच द्यावं बरं का. आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ABCD कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या. आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन 2 करावं, अशा प्रकारची विनंती आहे. करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे आणि तो साडीतला व्यक्ती कोण, हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे, तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहे. त्याच्यात पोलीस माणसांनी बंदूक ठेवल्याच्या नंतर जे असे खाली हाताने मागून ते ड्रॉप करताय, ज्यांच्या चेहऱ्याला ज्यांचे तोंड यांनी बांधलेले आहेत, काय नाही मास्क नाही, रुमाल नाही आडवे लावलं, स्कार्फ. तर हे स्कार्फवाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत. हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी, यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस व्हावे किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्या.
कारण यातला एक मी सांगितलंय, 15 भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंच आहे. याचे स्वतःचे 15 JCB आहेत, 100 राखेचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आहे. आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका. मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा, परळीत जाऊन चेक करा. या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि सुप्रीम कोर्टाची फक्त राखेचा विषय पुढं परळी थर्मलला गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत. 20 वर्षापासून एका 20 वर्षापासून कुठेही मला वाटतं 3 वर्षाच्या पुढे अधिनियम 3 वर्षाचा आहे. 4थं वर्ष राहू शकतात, 5वं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते. म्हणून परळी थर्मलमधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 20-20 वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली, हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय. ते काय MSCTCL काय म्हणतात त्याला, बरं का. 1 मिनिट माझं होऊ द्या. मग त्याच्यानंतर परळी थर्मलमधलं अवैध राखेचे जे साठे आहेत, अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत. कोणाकोणाचे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे. ती यादी मी पोलीसकडे देणार आहे आणि थर्मलच्या अधिकाऱ्यांकडेही देणार आहे. त्याच्यामध्ये कोण कोण लोक आहेत उद्याच्याला मीडियात यांची नावं आल्याच्या नंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. अशा लोकांचे हे डेपो आहे. दुसरं, अवैध वाहतूक आजही परळी थर्मलच्या राखेची चालू आहे. दिवसा घाबरून बंद आहे, परंतु रात्रीची मात्र ही राख उचलली जाते. आणि ही राख आता बाहेरच्या राज्यातली बंद झाली, बाहेरच्या जिल्ह्यातली बंद झाली, परंतु आमच्या जिल्ह्याअंतर्गत मात्र चालू आहे आणि बेमालूमपणे चालू आहे. त्याच्यामुळं ह्यांच्यावरती कारवाई व्हावी. भगीरथ बियाणी नावाचे एक व्यापारी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांची अचानकपणे स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली. त्या आत्महत्येची सुद्धा चौकशी व्हावी, अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे. महादेव गित्ते, महादेव मुंडे का गित्ते? गित्ते. हो, मग ते मागचं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट करताना वाल्मिकांना केलता, तर ह्यांनी दुसराच वाल्मिकांना दाखवला. वाल्मिकांना म्हणजे जिल्ह्यात एकच अण्णा आहे, डेंजर अण्णा कोण? एकच. हुकुम मेरे आका, एकच आका होता ना. दुसरा आकाचा आका आहे, पण आका मात्र एकच होता. जो आता काही क्लिप बिप सुद्धा बाहेर येतात. हे बघा, मी या क्लिपच्या संदर्भामध्ये माझं असं मत आहे की तुम्हाला या क्लिपचा सिरियसनेस माहीत नाही, पण मला माहिती आहे. ही क्लिप पुढचे 10-15 दिवस चालणार आहे. माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे, कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणल्यानं, आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालंय? मी नाही, त्या क्लिपमध्ये आलंय. तर आकानी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे, हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे हे जरा मीडियानेच बाहेर आणावं आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईन. माझ्याकडं भरपूर माहिती आहे या क्लिपच्या संदर्भात, परंतु मी याचं उत्तर आज देणार नाही. तुम्ही माझी अपेक्षा अशी आहे, ही मुंबईची मीडिया आहे, मंत्रालयाची मीडिया म्हणजे संपूर्ण राज्याची मीडिया आहे. तुमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी आहेत, तुमच्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींना पाठवा. ते 87 का 77 नंबरचे ते महिला अधिकारी कोण, त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय, कुणाच्या समोर कुणाला बोललंय, किरकोळ प्रकरण आहे, सोडून दे.
हे प्रकरण काय आहे काय नाही आहे हे सर्व मीडियानी उद्याच्याला परवाच्याला म्हणजे उद्यापर्यंत सुद्धा मीडियाचा शोध मला वाटतं खूप स्ट्रॉंग असतो. मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर देईन. मी एकच बोलतो की हे 15 दिवस चालणार आहे. नाही त्यांचं हे बघा, ते दुसऱ्यांदा निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे. त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे, त्याला मी डिनाय करणार नाही. तो त्यांनी प्रश्न मांडलेला आहे, त्याच्यावरती ते बोलतील. अशा प्रश्नाचं मला वाटतं एकदम काही बोलणं उचित होणार नाही. मी त्यांचं स्टेटमेंट पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती नगरच्या का बीडच्या नवीन SP आहेत. कारण मी आजवरपासून म्हणतोय ही पाळी आमच्या बीड जिल्ह्यावर का आली की बिंदू नामावलीची वास्तुशांती वाटोळं बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. मी 100 वेळा सांगतोय ना. आपण मला वाटतं शोध मोहीम मीडियावाल्याने करावी बिंदू नामावलीचं वाटोळं का झालंय ते आणि का झालंय कुणामुळं झालंय ह्याचंही जरा थोडंसं बघा. आज SP वरती ही पाळी आली, उद्या कलेक्टर वरती येईल, जिल्हा परिषदेच्या CO वरती येईल, इरिगेशनच्या बाबतीमध्ये येईल, सगळ्याच अधिकाऱ्यांच्या वरती ही पाळी येणार आहे. सौरभ नावाच्या व्यक्तीचा मृत्यू संदर्भात झाल्याची बातमी आलेली आहे. काय नेमकं प्रकरण आहे? सौरभ मला वाटतं भोंडवे नावाची केस आहे. त्या केसमध्ये काही तथ्य आहे. हे कुटुंबाच्या बाजूने मी स्वतः सुद्धा गेलो होतो. मीडियाचं इंटरेस्ट नाही ते सत्य. तुम्हीच बडबड करताय. कोण बडबड करताय हे बघा. सौरभ भोंडवे नावाचा मला वाटतं तो मुलगा आहे. त्याचे वडील माझ्याकडे आलते. केदार नावाचा एक तिथला PI API हा हक्काचा माणूस होता पाटोदा तालुक्यामध्ये. त्यांनी त्यांची केस दाखल करून घेतलेली नाही. माझ्याकडे आता परत आलते. मी स्वतः SP त्यांना पाठवलं होतं आणि आता PIला त्याची केस त्या ठिकाणी घ्यायला लावली आहे. राजीनामा घ्यावा यासाठी पुरावे जे आहेत ते अजितदादांना दिले आहेत. अजितदादा मुद्दे आज म्हटलं की अजितदादांना पुरावे दिले आहेत. अजितदादा आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील असं अजितदादा निर्णय घेतील आणि अजितदादांनीच निर्णय घ्यावा. मला वाटतं या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा काय संबंध? आमच्या पक्षाचे ते नाही आहेत. त्यांचा राजीनामा घ्यायचा का नाही? त्यांच्या पक्षाचेच आमदार म्हणतात प्रकाश सोळंके व इतर सर्व यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पण तो राजीनामा अजितदादा घेत नाहीत. अजितदादांनी घ्यायचा का नाही हा अजितदादांचा प्रश्न आहे. आमचं जरा लांबचं नातं आहे ना. आम्ही भाजपवाले आहोत. हां पुढं बरं असं देखील म्हटलं जातंय की मालवी त्यांना काही दिवसांमध्ये भाजपमध्ये येतील असं. मग आम्ही संजय राऊत साहेब बोललेले आहेत. मी त्याच्यावरती टिप्पणी करू इच्छित नाही. किमान भाजपवरती एवढी वाईट वेळ आलेली नाही असं मला वाटतं. हां केंद्रीय प्रल्हाद जोशी साहेब मला राज्यापुरतंच माहिती हो. 6वा मजला आणि त्याच्या खालचे 5 मजले याच्या पलीकडे मला माहीतच नाही. मी अडाणी माणूस आहे आणि तुम्ही मला केंद्राचं दाखवताय. मला वाटतं केंद्रापर्यंत नेऊ नका. मी गरीब माणूस आहे आणि माझं एक मला केंद्रीय काय म्हणले प्रल्हाद जोशी धनंजय मुंडे त्यांची भेट त्या दरम्यान काही राजकीय भेटी होती अशी माहिती समोर येते. कोणाबरोबर भेटी होतील काय भेटी होतील ते तुमचा कॅमेरा त्यांच्या पाठीमागे सोडून द्या. आम्हाला काय करायचं? फक्त माझी एक विनंती आहे की आमच्या पंकजाताई यांनी या वर्षीच्या भगवान भक्तिगडाचा जो दसऱ्याचा मेळावा झाला त्या दसरा मेळाव्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असे वाल्मिक अण्णा. हे बहुतेक तुमच्याकडं जर स्टोअर असेल तर ते वाक्य सुद्धा काढून ठेवा.
कारण आजचा तो फोन त्या लेडीचा झालेला आहे तो अतिशय भयानक प्रकरणामधला आहे आणि मग ते पान सुद्धा धनंजय मुंडेंशिवाय हल्लंय का नाही हे मला बघायचं. अजित पवार पालकमंत्री म्हणून बीडला बैठक घेत आहेत, तुम्ही सातत्यानं धनंजय मुंडेंची राजीनाम्याची मागणी करताय. त्या बैठकीमध्ये मी राजीनाम्याची मागणीच केली नाही ना. अहो मी नाही, प्रकाश सोळंकेंनी मागणी केली. राष्ट्रवादी मोर्चे जे निघतात मोर्चेकरी मागणी करतायत. मी कुठं मागणी केली अजून? मी अजून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. पुढं दुसरीकडे वाल्मिक कराड यांना ज्या रुग्णालयामध्ये ठेवलं होतं शासकीय रुग्णालयात, त्या शासकीय रुग्णालयाचा पूर्ण एक मजला खाली करण्यात आला होता. स्पेशल ट्रीटमेंट दिली. माझ्या कानावर आलं होतं. नंतर मी आमचे CS थोरात आहेत ते परदेशामध्ये गेलेले आहेत, त्यांना फोन केला असा काही प्रकार झाला आहे का, तर त्यांच्या कानावर आलं. कारण सबऑर्डिनेट लोक होते. लगेच त्यांनी जे आहे ते तिकडून परदेशातून सांगितलं आणि ते बाहेर काढलेले कॉट लगेच आत घेतलं. VIP ट्रीटमेंट दिली जाते की म्हणायचं. अंजली दमानी यांनी जो आरोप मुंडेंवर केला गेला होता, काही मुंडेंनी सांगितलं की ती निर्मिती कंपनी आहे, प्रायव्हेट कंपनी आहे. महानिर्मिती कंपनी जरी प्रायव्हेट असली, प्रायव्हेटायझेशन कोणी केलेलं आहे? शासनाने केलेलं आहे. महावितरण, महानिर्मिती, पारेषण हे कोणाचे अंग आहेत? सरकारचे अंग आहेत. सुप्रीम कोर्टाचा जो त्यांनी दाखला दिलेला आहे, ठीक आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल, परंतु बेमालूमपणे त्या राखेची कत्तल करावी. राख कोट्यवधी रुपयाची, हजारो नाही लाखो कोटी रुपयाची राख उचलण्यात आलेली आहे. त्याचा हिशोब जर काढला तर मला वाटतं त्याचे आकडे सुद्धा मोजता येणार नाहीत. आणि भास्कर केंद्रेसारखा पोलीस 100 टिप्पर ठेवतो म्हणल्यावर मग बाकीच्यांचे किती आहेत? कुणाकुणाचे आहेत? दाऊदपूरचे किती आहेत? कोणत्या मुंडेंचे किती आहेत? सगळे आकडे आहेत माझ्याकडं. पण तुम्हाला माझी विनंती आहे ना, मीडियाला जाऊन जरा बघा ना, तुम्ही नीटनाटकं बघा ना. ते सुप्रीम कोर्टाचा गोंडस म्हणजे आदेशाचा गोंडस नाव मला वाटतं मुंडे साहेबांनी घेऊ नये अशी माझी विनंती. किती लवाड येतं बाहेर पडेल, किती आकडे बाहेर पडतील काय? 2012ला ह्यांच्या नगर परिषद ताब्यात आले. 2019 ते 2024 या कालावधीत 1 वर्ष का 9 महिने सोडता बाकी सगळ्या कालावधीत माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत आणि त्यांनी भाड्याने दिलेले आका हे स्वतःच सुपर पालकमंत्री म्हणलं तर चालेल ना आकांना. हे सुपर, कारण ते आता काय म्हणले, जिल्ह्याचे बाप. हे जिल्ह्याचे जे बाप होते त्या बापांनी 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे आणि 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे, 100 कोटी आणि 300 कोटी एकाच तालुक्याला घेऊन जायचे. असा पद्धतीचा कारभार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं हे सुपर आका, सुपर पालकमंत्री, आका बोका बाका या सगळ्यांनी किती नेमके पैसे खाल्लेले आहेत, कसे खाल्लेले आहेत, म्हणून परळीच्या नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट व्हावं ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी केलेली आहे आणि आता एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन करणार. अण्णा तुमच्या वाल्मिक कराडांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते का असं तुमचा काही आरोप आहे का? मला नाही वाटत. स्पेशल ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत होते हे लोक, पण कोर्टाने त्याच्यावर आता नाही, स्पेशल नाही. अहो हे मागचे 4 वर्ष पालकमंत्री हे स्वतः पालकमंत्री नव्हते. शॅडो पालकमंत्री म्हणा, सुपर पालकमंत्री म्हणा किंवा सुपर आका म्हणा, हे सगळ्याच्या सगळं कोण होतं? अण्णा, आका अण्णा. हे जे आका आहे त्या आकांनी काल 26 आकडे सांगितले, मी 226 म्हणलंय. अहो बरंचसं पोलीस दल, बरेचसे हे यांच्याच नियुक्तीवाले आहेत. आणि मी आज जे पत्र दिलंय की हे जे पोलीस दल आहे हे सगळं बीड जिल्ह्यातलं काढावं आणि माननीय मुख्यमंत्री हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत, या सर्वांना तिकडे घेऊन जावं अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केलेली. धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेणं राजकीय अपरिहार्यता आहे काय? कोणाची? धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेणं. हे अजितदादांना विचारा. आम्ही कोण? अरे 3.25 तालुक्याचा आमदार आहे मी.
किरकोळ माणूस आहे. नाही, अजित पवार बोलले की काल दमानी यांनी भेट घेतली दादांची. अजित पवारांचं म्हणणं असं होतं मी आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतो, त्या आर्थिक अनियमितता आहे की नाही ते तपासतो आणि नंतर निर्णय देतो. कशात? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात. नाही, मी पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा चौकशी लावावी म्हणून मी पत्र दिलेलं आहे. मी आरोप केलेला आहे राज्यामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपयाचा पीक विम्याचा घोटाळा झालेला आहे आणि आज पत्र दिलं आहे मी सेक्रेटरी किंवा विभागीय आयुक्त एक आणि ते सांगतील तेवढे सदस्य घेऊन पीक विमा घोटाळ्याची चौकशी करावी. आणि अजितदादांच्या बद्दल मी काय बोलणार, मी छोटा माणूस आहे ना. अजितदादा 7 वेळा उपमुख्यमंत्री आहे. मी 3.25 तालुक्याचा आमदार आहे. मी गरीब माणूस आहे. एवढ्या छोट्या माणसांनी त्यांच्यावर आणि अंजलीताईंवर बोलणं कसं शक्य आहे मला सांगा. अंजली दमानिया ह्या म्हणजे राज्याच्या प्रमुख हे आहेत. मी 3.25 तालुक्याचा माणूस आहे. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या बद्दल मी कसं उत्तर देऊ.